अधिवेशनाचा तिसरा दिवस आणि अधिवेशन म्हटलं की मोर्चे येणे गरजेचंच आहे। त्याच प्रकारे आता पोलीस पाटील संघाचा मोर्चा येऊन धडकलेला आहे। काही मागण्या यांच्या ज्या पूर्ण नाही झाल्या त्यासाठी एवढे लोक उपस्थित आहे इथे आणि यांच्या मागण्या मात्र सतत चालू आहे। आपण जाणून घेऊ की नेमक्या काय मागण्या आहे यांच्या आणि काय यांनी आवेदन दिले आतापर्यंत नाही दिले, मंत्र्यांकडून काय यांना प्रतिसाद मिळाला काय नाही मिळाला आपण जाणून घेऊया। नेमका काय मागण्या आहे तुमच्या, तुम्ही काय मुद्दे घेऊन इथे आले? सर्वप्रथम मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की या ठिकाणी आम्ही जे 10 तारखेच्या मोर्चाचं हे जे नियोजन केलेलं आहे, या मोर्चामध्ये जवळजवळ महाराष्ट्रातल्या 10 पोलीस पाटलाच्या संघटना सहभागी झालेल्या आहे आणि जवळजवळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे या ठिकाणी तुम्हाला 8 ते 10 हजार पोलीस पाटील इथे उपस्थित झाले आहे आणि आज इथे भावी दिव्य एक मोर्चाचं नियोजन झालेलं आहे। हा मोर्चाचं नियोजन याच्यासाठी करण्यात येते आहे की ज्या पोलीस पाटलाच्या आजपर्यंत भरपूर मागण्या प्रलंबित आहे आणि या प्रलंबित मागण्या कुठंतरी शासन दरबारी मांडण्यात याव्या, त्या प्रलंबित मागण्या रेटून धरण्यात याव्या, त्यासाठी कुठंतरी आम्ही इथे मोर्चाचं नियोजन केलं आहे। या मोर्चाच्या माध्यमातून एक सर्वात महत्त्वाची मागणी ही होती की जसं शासनाने इथे एक छत्र समिती निवडून केली होती, त्या नेमणुकीचे जे 4 घटक आहेत जसं एक होमगार्ड, कोतवाल, अंगणवाडी सेविका आणि पोलीस पाटील, या 4ही घटकांमध्ये 3 घटकांना न्याय देण्यात आलेला आहे आणि पोलीस पाटलांना न्याय नाही देण्यात आले। यामध्ये पहिला विषय असा आहे तो मॅडम की जसं समजून चालायचं की या एक छत्र समितीमध्ये जसं कोतवाल, कोतवाल, होमगार्ड यांना महाराष्ट्र शासनाने नोकरीमध्ये आरक्षण 2% दिलेलं आहे। आज महाराष्ट्रामध्ये पोलीस पाटलाच्या ज्या नेमणुका झालेल्या आहे यामध्ये अतिशय सुशिक्षित हुशार पोलीस पाटील यावेळेस आता त्या नेमणुका झालेल्या आहे, यांना कुठेतरी न्याय मिळावा म्हणून आम्ही शासन दरबारी या माध्यमातून 2% आरक्षण पोलीस पाटलाला मिळावं हे प्रथम मागणी आहे। सेकंड आमची दुसरी मागणी हे महत्त्वाची आहे की या ठिकाणी 65 वर्ष ते 60 वर्ष आहे त्याची 65 वर्ष करण्यात यावे, हे मागणी सर्वात महत्त्वाची आहे। याला फार मोठं कारण आहे, याच्यामध्ये फार मोठं कारण असं आहे की पोलीस पाटील 300 रुपयापासून यांनी इथे या पदावर काम केलेलं आहे आणि जवळजवळ हा संघर्ष करत असताना आजच्या घडीला 15,000 रुपये मानधन झालं। जसं मानधन 15,000 रुपये झालं त्याचबरोबर बहुतेक पाटील लोक रिटायर झाले आणि एवढा मोठा आयुष्याचा संघर्ष ज्याचा वाया जाताना आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे। म्हणून या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही शासनाला हे सांगू इच्छितो की ज्यांना हा संघर्ष केलेला आहे आणि एक छत्र समिती अंतर्गत तुम्ही अंगणवाडी सेविकांना आणि मला वाटतं कोणा कोतवालांना 60 ते 65 करण्यात आलेला आहे, ते 60 ते 65चा जो निकष आहे तो निकष आम्हाला इथे पोलीस पाटलाला लावण्यात यावा आणि या ठिकाणी निश्चितच आम्हाला 60 ते 65 शासन करेल हे आज आम्ही इथून आज विश्वास आहे आम्हाला। आणि आज जे आमचं शिष्टमंडळ गेलं आहे हे काय माहिती आणते आहे याच्यावर आम्ही आशा धरून इथं बसलेलो आहे। याच्या आधीही निवेदन दिले होते आणि हे कधीपासून हे प्रकरण चालू आहे? आता हे दरवर्षी आम्ही हा आमचा संघर्ष असतोच। नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन दरम्यान आणि पावसाळ्यामध्ये आम्ही मुंबईमध्ये आझाद मैदानावर पावसाळी अधिवेशन दरम्यान हा संघर्ष करत असताना नेमक्या आमच्या जे मागल्या वर्षी समजून चाला की 2023ला आम्हाला 6,000 मानधन होतं, 6,500, 15,000 शासनाने केले, पण त्याच्या पाठीमागे अनेक मागण्या आमच्या प्रलंबित तशाच राहिलेल्या आहेत। म्हणून या अनुषंगाने कुठेतरी शासन दरबारी आमच्या मागण्या रेटून धरण्यात यावा, हा एक आमचा एक संघर्ष आहे आणि हा संघर्ष आम्ही आज इथे करून दाखवलेला आहे। आणि वेळोवेळी आम्हाला माहीत आहे की शासनापासून ह्या ज्या प्रलंबित मागण्या आहे ह्या कशा मान्य करायच्या आणि शासनाला ह्या कशा मागण्याचा पाठपुरावा करायचा हे आम्ही सर्व पोलीस पाटील जाणून असल्यामुळे आम्ही आज इथे एक चांगलं नियोजन केलेलं आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून आज आम्ही शासनाला आम्ही विनंती केलेली आहे। धन्यवाद। पोलीस पाटलांचं हे निवेदन आणि शासनाने यांच्यावर लक्ष देणं हे आता महत्त्वाचं राहणार आहे। त्याचबरोबर यांच्या ज्या प्रलंबित मागण्या होत्या या आता पूर्ण होणार नाही होणार हे हा मात्र मोठा प्रश्न आहे। त्याचबरोबर एक अपेक्षा आहे लोकांची, पोलीस पाटलांची, की यांच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण होण्यात याव्या। तर बघूया काय होते, हे प्रकरण पाहण्यासारखंच आहे। कॅमेरा पर्सन अविनाश तोदडे सोबत पूजा रोडेची रिपोर्ट, नागपूर।